नुकताच आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। 29 महापालिकांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होतोय। वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर असतील, अगदी उच्च स्तरापासून निम्न स्तरापर्यंत सगळ्याच क्षेत्रातल्या नागरिकांचा हा स्वतःचा अधिकार आहे, कर्तव्य सुद्धा आहे। त्यामुळे सगळेच जण आपला हा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतात। बातमी धुळ्यामधून आहे। धुळे शहरातल्या मतदान प्रक्रियेमध्ये अनागोंदी कारभार पाहायला मिळतोय। शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्हेंचा गंभीर आरोप आहे। मतदान केंद्र लांब ठेवल्याचा त्यांनी आक्षेप घेतलाय। मतदारांना मतदान कुठे करायचं याचीही कल्पना नसल्याचा वाल्हेंनी आरोप केलाय। ऐन वेळेला मतदान केंद्रामध्ये बदल होत आहेत, त्यामुळे मतदार संभ्रमावस्थेमध्ये आहेत असं देखील संजय वाल्हेंचं म्हणणं आहे। धुळ्यामध्ये मतदान केंद्र ही खूप लांब ठेवली गेली आहेत, त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचणं अवघड होतंय असं देखील वाल्हेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगाकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे आता 50 वर्षामध्ये आमचा आजूबाजूचा जो परिसर आहे, या परिसराच्या मतदाराला इथून 2 किलोमीटर पुढे कमलाबाई शाळा आहे, त्या ठिकाणी मतदान करायला जावं लागणार आहे। ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्यांचे हाल होत आहे। माझ्या यादीमध्ये जो खोली क्रमांक 5 होता, इथं आलो तर धक्कादायक बाब आम्हाला या ठिकाणी लक्षात आली की समस्या आहेत किंवा आपला जो काही सूचना असतील त्या सगळ्या प्रभावीपणे आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचतील। ते आज या निमित्तानं मी पुन्हा सांगतो की 1 तासाभरापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। अत्यंत शांततेने आणि व्यवस्थित चालू आहे सध्या। तर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती शासनाने सुट्टी देखील जाहीर केलेली आहे, तर ते देखील काही कारण नाही आहे मतदान न करण्याचं। तर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केंद्रांवरती यावं। सर्व सुविधा मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। प्रशिक्षित मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यामुळं आपल्याला अत्यंत चांगला अनुभव मतदान केंद्रांच्या वरती येईल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। तर या निमित्तानं मी पुन्हा एक वार सगळ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। काही ठिकाणी मशीन्समध्ये प्रॉब्लेम येतो। लालबागच्या चिवडा गल्लीचं जे सेंटर आहे तिकडे अर्धा ते पाऊण तास उशीर झाला आणि तिकडच्या अधिकाऱ्यांकडनं असं सांगण्यात येतं की मतदारात सांगण्यात येतं की मशीन्स जुनी आहेत म्हणून अडचण आली। ते फॅक्ट्स आहेत का उशीर जुनं असतं? 15 वर्ष जुनी मशीन। निवडणूक आयोगाने जी काही मशीन उपलब्ध करून दिलेली आहेत ती सर्व सुस्थितीमध्ये आहेत। चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी अर्थातच कितीही मशीन चांगली असली तरी शेवटी ते मशीन आहेत, त्याच्यामुळे काही मशीनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। आम्ही झोनल ऑफिसर ही जी आपली संकल्पना आहे, प्रभाग अधिकारी त्यांच्याकडं अतिरिक्त मशीन दिलेली असतात। त्याच्यामुळं एखाद्या ठिकाणी जर मशीन बंद पडलं किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही तांत्रिक अडचणी आल्या तर ताबडतोब त्याला पर्यायी मशीन उपलब्ध करून दिलं जातं। त्यामुळं मला वाटतं की आता मुंबईमध्ये जवळपास 10,200 ठिकाणी ही मतदान चालू आहेत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी जर या मशीनमध्ये कुठं अडचणी आल्या, समस्या आल्या, तक्रारी आल्या तर ताबडतोब त्याच्यावरती उपाययोजना करून पर्यायी मशीन उपलब्ध करून देण्यात येतील। मशीन जी आहे ती वापरण्यात येते, नेमका हा संभ्रम काय आहे? कारण कधी वापरली जाईल, ती वापरली गेली का, किती मतदान केंद्रांवरती वापरली, कर्मचाऱ्यांना त्याच्या बाबतीत वापराविषयी ट्रेनिंग देण्यात आली? संभ्रम